नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर नारळी पौर्णिमा जवळ येत आहे, त्यासाठी आपल्याला गोड एखादा पदार्थ बनवायचा असेल तर ही नारळाची खीर जी आहे ती एकदम 10 ते 15 मिनटात लवकरात लवकर आणि झटपट बनवून तयार होते. यासाठी फारसा वेळ लागत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ते ओला नारळ घेतलेला आहे. अर्धा नारळ आहे हा. त्याच्या पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही हा नारळाचा पाठीमागचा भाग काढून नाही घेतला तरी चालेल. तर चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी हा पाठीमागचा काळा भाग काढून घेतलेला आहे. तर आता हे नारळ जे आहे ते आपण बारीक खिसणीने बारीक खिसून घेऊया. तर ह्या खिसणीने मी हे नारळ खिसून घेणार आहे. नारळ ओला असल्यामुळे अगदी सहज खिसल्या जातं. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला नारळ जो आहे तो खिसून घ्यायचा आहे. तर माझा इथे नारळ खिसून झालेला आहे. आपण जो नारळाचा पाठीमागचा भाग काढलेला होता त्यामुळे नारळ आपला एकदम पांढरशुभ्र दिसत आहे. तर आता आपण काजू आणि बदामचे बारीक बारीक चाकूच्या सहाय्याने असे तुकडे करून घेऊया. मिक्सरमध्ये वाटून घेतलं तर खूप बारीक पेस्ट होते, त्यामुळे थोडंसं जाडसर असं चाकूच्या सहाय्यानेच कट करून घेऊया. मी इथे फक्त काजू आणि बदामच घेतलेला आहे. तुम्हाला आणखीन काही ड्रायफ्रूट हवे असतील तर तुम्ही यात ॲड करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने मी हे काजू आणि बदामचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. आता आपल्या खिरीला चांगला टेस्ट आणि स्वाद येण्यासाठी इथे मी विलायची घेतलेली आहे. तर आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया. जिकडे मी दूध गरम करत ठेवणार आहे, तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर, त्यामुळे आपली खीर जी आहे ते एकदम घट्ट आणि अशी छान चवदार बनेल. तर एकीकडे मी दूध गरम करत ठेवलेलं आहे. दूध मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. एकीकडे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तूप घालून घेऊया. तर तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 2 चम्मच रवा टाकून घ्यायचा आहे. बारीक रवा घेतलेला आहे तो आता व्यवस्थित त्या तुपामध्ये आपण भाजून घेऊया. त्यानंतर आपण खोबऱ्याचा खीस जो बनवला होता तो यामध्ये घालून घेऊया. तर आता हे दोन्ही एकत्र करून व्यवस्थित मिक्स करूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया. तर गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम कमीच ठेवायची आहे आणि हे मिश्रण अगदी आपल्याला एकदम लालसर असं होऊ द्यायचं नाही, त्यामुळे खीर जी आहे आपली काळपट दिसेल. तर एकदम हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण आता मिल्क पावडर घालून घेऊया. तर इथे 2 चम्मच मी मिल्क पावडर घालून घेतलेली आहे, त्यामुळे आपल्या खिरीला जे आहे एकदम चव अशी छान येईल. आता मिल्क पावडर घालून घेतल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर या मिश्रणामध्ये आपण आता दूध घालून घेऊया. या दुधावर जी थोडीशी फार मलाई आली होती ती पण यामध्ये घालून घेऊया. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिश्रण थोडा वेळ हलवत राहायचं आहे, त्यामुळे खीर जी आहे ती तळाला लागणार नाही. तर बघा, इथे खीर उकळलेली आहे. तर आता खीर उकळल्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत. विलायची पावडर टाकलेली आहे. आता हे खीर व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया.
तर बघा एकदम मस्त अशी दाटसर अशी खीर आपली बनलेली आहे. खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी खीर आपल्याला बनवायची नाही आहे. तर त्यानंतर आपण साखर घालून घेऊया. तर साखर तुम्हाला गोड कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्या. मी इथे 1 वाटी साखर घातलेली आहे. ही खीर बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही. 20 मिनिटात खीर बनून तयार होते, अगदी झटकीपट. तर बघा आपली इथे खीर बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.